भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे। खरातला दुपारपर्यंत नाशिक कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। जप्त केलेल्या मोबाईलमधला डेटा, कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल माहिती न्यायालयाच्या समोर मांडणार आहे। आज खरातला न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता आहे। 14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार आहे। मात्र दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटी पुन्हा एकदा खरातला ताब्यात घेणार आहे। अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपते, त्याला पुन्हा एकदा हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर सुनावणी पार पडणार आहे। तर खरातच्या मायाजालात आयकर अधिकारी देखील गोंधळलेले आहेत। भोंदू खरात हा त्याचं वार्षिक उत्पन्न हे 12 लाख रुपयांचं दाखवत होता। त्यामुळे खरातवर आता जीएसटी सुद्धा बुडवण्याचा संशय आहे। खरात हा आता कर चुकवेगिरीच्या कायदेशीर कारवाईमध्ये अडकण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या दृष्टीने आता तपास देखील सुरू झालेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, आज अशोक खरातची पोलीस कोठडी संपतेय, पुन्हा एकदा आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दुसरीकडे त्याच्यावर कर चुकवेगिरीचा एक नवा आरोप होऊ लागलेला आहे आणि त्या संदर्भात देखील चौकशी होऊ शकते का? हॅलो, चेक कर। खरं आहे, जर आपण बघितलं तर अशोक खरात याने केवळ 12 लाख रुपयांचं उत्पन्न हे सातत्यानं दाखवल्याचं दिसून येत आहे, जेणेकरून त्याला कुठलाही कर या ठिकाणी भरावा लागणार नाही। खरं तर त्याचं उत्पन्न हे त्यापेक्षाही अधिक होतं। आपण जर बघितलं, ज्यावेळेस नीरज जाधव याचं चौकशी करण्यात आली त्यावेळेस त्याने रोजची जी कमाई होती ऑफिसमधली, कार्यालयातली, ती 1 लाख रुपये सरासरी होती असं त्याने म्हटलं होतं। म्हणजे 30 लाख रुपये हे केवळ महिन्याचं उत्पन्न होतं, मात्र त्याने पूर्ण वर्षाचं उत्पन्न हे 12 लाख रुपये दाखवलं आहे आणि आपला जो कर आहे तो यामध्ये मोठ्या प्रमाणात वाचवल्याचं दिसून येतं आहे। यामध्ये कर चुकवेगिरीचा आरोपही त्यावर होतोय, कारण त्याने बहुतांशी जे काही रकमा होत्या त्या कॅश स्वरूपात घेतलेल्या होत्या आणि ज्यांना अगदीच अकाउंटवर द्यायचे होते त्याने शिवनिका संस्थांच्या नावावर घेतलं होतं, त्यामुळे त्याचं स्वतःचं उत्पन्न कमी दिसत होतं। त्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, त्याचं एक मोठं हार्डवेअरचं दुकान सिन्नर शिर्डी महामार्गावर आहे। त्या महामार्गावर त्याचंच उत्पन्न जर आपण बघितलं तर महिन्याचं तिथलं 1-1 लाख रुपये उत्पन्न त्याचं सुरू होतं। त्यामुळे ते उत्पन्न आणि नंतर त्याच्या मोठ्या जमिनी, प्लॉट्स, दुकानं अनेक भाड्याने त्याने दिलेले आहेत। सिन्नरमध्ये पण अनेक दुकानं आहेत। अशा सर्व दुकानांची कमाई जर बघितली आपण तर ती 50-60 लाखाच्या घरात जायला हवी, मात्र अगदी किरकोळ उत्पन्न त्याने दाखवल्यामुळे तो आता मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार आहे। हार्डवेअरच्या दुकानामध्ये सुद्धा जीएसटी खूप मोठ्या प्रमाणात त्याने बुडवलेला आहे, त्यामुळे जीएसटी सुद्धा आता त्याच्या याच दुकानाची चौकशी करणार आहे। त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर आता खरातचा पाय अधिकाधिक खोलात जाताना दिसतोय। निश्चितच योगेश, आपल्याला कल्पना आहे अनेक गुन्हे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, त्या दृष्टीने तपास सुरूच आहे। मात्र आता त्यामध्ये आणखी एक भर पडताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कर चुकवेगिरी संदर्भात देखील आता पुढच्या काळात तपास होणार का आणि त्यामध्ये नेमकी काय कारवाई होते हे आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।